काही हे आणि अधिकारी आणि प्रेस यांच्या व्यतिरिक्त आपला कायदा कोणाला माहिती नाही. या सगळ्यांना आपला कायदा सांगायचा म्हणजे आपल्या विरुद्ध तक्रार देणार नाही. जरी विरुद्ध माणूस असतं तरी पण त्यांना आपण तो देऊ आणि आपल्या कायद्याच्या ज्या गोष्टी त्या आपलं आमच्या झालेली संविधानाने आम्हाला काय अधिकार दिलेले आहेत. आमच्या 5 वर्षांना लोकांची जशी निवडणूक होणार आहे, 2.5% जागा आहे आम्हाला अलाउड आहे, हे सगळ्या गोष्टी आपण लोकांना सांगितलं पाहिजे. तर लोकांना काय नाही भेटणार. तर त्या संदर्भात आपण लावणार आहे. इलेक्शनचं निकाल लागले की लगेच आपण कार्यक्रम पण घेणार आहे. आपण सांगितलं नागरिकांचा सहभाग म्हणजे 10 दिवसांनी आपण घेणार आहे. तर आपण ज्या संविधानाने आपल्याला अधिकार दिला त्या संविधानाच्या प्रस्तावाचं बाबू वाचन गव्हर्नमेंटच्या सगळ्यांनी असं हात धरून त्या प्रस्तावाचं वाचन करायचं ते महत्त्व त्यापुढं मी मानायचं. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक सुधार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 1 मे 2024 रोजी हे संविधान अंगीकृत